म्हणजे आता बऱ्याचदा असं पाहायला मिळतं, की खूप वेदना होतात. म्हणजे उठता येत नाही, बसता येत नाही, सतत झोपून आणि ह्या अंगावर त्या अंगावर होतं. मग आता हे जर अशा केसेस असतील, मग हे डॉक्टरांनाच भेटायचं आहे, की काय उपाय आहेत घरगुती करता येण्यासाठी? निश्चितपणे भेटायला पाहिजे. कारण पेशंटला स्वतःला माहीत नसतं व्यक्तीला, त्या स्त्रीला, की हं, माझा दुखणं कुठल्या लेव्हलचं आहे. आता आम्ही स्त्रीरोग तज्ञ म्हणून 28 वर्ष पाहतोय. हं. कधी-कधी सिव्हिरिटी एवढी असते ना, एक पेशंटचं उदाहरण तुम्हाला सांगतो. ती मुलगी माझ्याकडे आली तेव्हा तिला एंडोमेट्रियोसिस नावाचा आजार होता. ती म्हणाली, "डॉक्टर पाळीमध्ये एवढं प्रचंड दुखतं, की मला ॲडमिट करावं लागतं. बापरे! इंजेक्शन, सलाईन लावल्याशिवाय मला घरीच येता येत नाही. मला मासिक पाळी नको, मला ते लग्न नको, काहीच नको. माझी मासिक पाळी बंद करून टाका." इतपत ती वैतागलेली होती. याचं कारण हं. ते दुखणं त्या लेव्हलचं होतं. मासिक पाळीचं दुखणं जेव्हा असतं तेव्हा पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस, ॲडिनोमायोसिस, एंडोमेट्रियोसिस, ट्युबल ब्लॉक अशा अनेक समस्या असू शकतात किंवा कधी-कधी व्हाजायनल इन्फेक्शन्स असतात, ज्याच्यामुळे देखील पोटात दुखतं. ही सिव्हिरिटी खूप जास्त असते. अशा वेळेस त्याचं योग्य निदान करण्यासाठी तुम्हाला डॉक्टरना भेटावंच लागतं. जर योग्य निदान झालं आणि ते थोडक्यात आहे, तर पटकन दुरुस्त होतं. पण जर ते मी सांगितलं तसं एंडोमेट्रियोसिस, ॲडेनोमायोसिस या प्रकारचं असेल, निश्चितपणे त्याची योग्य प्रकारे, वेगळ्या प्रकारे ट्रीटमेंट करावी लागते.